हिंगोली जिल्ह्यातील धनगरवाडी येथील विहीर चोरीला गेल्याची चक्क येथील शेतकऱ्यांनी तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती। त्याच तक्रारी दखल घेत त्याच्यावर कारवाई झाली आहे। मात्र या कारवाईमुळे इथले शेतकरी नाराज आहेत। नेमकं शेतकरी आज विहिरीत जलसमाधी आंदोलन करत आहेत। नेमकं आंदोलन कशासाठी करत आहेत याची विचार बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। दादा, नेमकं तुम्ही आंदोलन करता, तुमची काय मागणी आहे आणि कशासाठी जलसमाधी आंदोलन करतात? हे आम्ही जे जलसमाधी आंदोलन जे करायला लागलो ते कशामुळं की आमची विहीर खोदून दाखवलेली आहे, कागदोपत्री दाखवलेले आहे आणि पैसे उचलून खाल्लेले आहेत आणि आमच्या शेतात विहीर नाही, म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहे। आम्हाला विहीर खोदून बांधून द्यावी आणि हे जे डाकू आहेत हे परस्पर विहिरी लाटणारे हे जे कर्मचारी आहेत हे यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि अटक झाली पाहिजे। तुम्हाला कसं कळालं की तुमची विहीर चोरीला गेली, तुमचं अनुदान लाटलं गेलं म्हणून? हे आम्हाला तहसीलमध्ये कळालं, हे ऑनलाईन सेंटरमध्ये। शेतकरी आहेत, चक्क एका विहिरीत आपण पाहू शकता की इथं मोठ्या प्रमाणात पाणी आहे, जलसमाधी आंदोलन करत आहेत। अजून एक शेतकरी आहेत माझ्यासोबत। दादा, नेमकं जलसमाधी आंदोलन करता, काय मागणी तुमची? आमची फक्त प्रशासनाला एवढीच मागणी आहे की ज्या आमच्या विहिरीसमोर बोगस दाखवून समोर विहीर न खता जे पैसे उचलण्यात आलेले आहेत, ते जे याच्यामध्ये जे दोषी असेल, जे दोषी जे कोणी याच्यात दलाल लोक दोषी असतील जे किंवा अधिकारी लोक असतील, याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। सरपंचाच्या कुठेही स्वाक्षऱ्या नसताना परस्पर स्वाक्षऱ्या बनवून जे काही याने कामं केलेली आहेत, तर त्या ज्याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांची योग्य ती कारवाई होऊन शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। तुमचं नाव काय आहे? तुम्हाला कसं कळालं की तुमच्या विहिरीचं अनुदान लाटलं? नेमकं किती अनुदान लाटलं तुमचं? माझं नाव विनोद विश्वनाथ खडसे, माझ्या आईच्या नावानं विहीर दाखवली साहेब, विंदुबाई विश्वनाथ खडसे, आजेगाव शिवार, गट क्रमांक 380। तर ज्यावेळेस मी ऑनलाईन बघितलं साहेब, त्यावेळेस कळालं की 1,46,000 रुपये अनुदान हे परस्पर लाटल्यात गेले। नक्कीच आपण जर बघितलं तर मनरेगा अंतर्गत जी विहीर आहे त्यासाठी कुठेतरी अनुदान दिलं जातं, मात्र ते शेतकऱ्याला न कळता विहीर न खणता अनुदान लाटल्याचा प्रकार आहे। याच विषयावर सुद्धा आपल्यासाठी बोलण्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। तर नेमकं तुम्ही आंदोलनासाठी जे इथं प्रकरण घडलं होतं, तुम्ही आला होता, शेतकऱ्याची भेट घेतली होती, नेमकं काय प्रकार आहे? आज जलसमाधी आंदोलनात तुम्ही सुद्धा सहभागी आहेत। गेले महिनाभर झालं शेतकरी आंदोलन करत आहेत। या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं थातुरमातुर कारवाई केली, कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केले, पण जे मूळ कर्मचारी आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही। गट विकास अधिकाऱ्यावर, तात्कालीन गट विकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, लेखाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, संबंधित कारकुनावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, पण असं कुठेही झालं नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संबंधित यंत्रणेचे, प्रशासनातले लोक, काही मंत्रालयातले लोक संबंधित शेतकऱ्याला धमकी देत आहेत। त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या, शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला आंदोलनात उतरावं लागलं। आज सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही आंदोलनात आहोत। शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार म्हणणारे फडणवीस कुठे झोपी गेले ते लक्षात येत नाही। हाऊस चालू असताना सुद्धा जर अशी परिस्थिती असेल, शेतकरी सकाळी 7 वाजल्यापासून इथं उपोषण करतायत, पाण्यात उपोषण करतायत, तुम्ही पाहत असाल की शेतकरी थरथर कापत आहेत। असं असताना सुद्धा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। या जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकाला विनंती आहे की या प्रकरणाची गंभीर दखल घ्या। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय विहिरीच्या वर येणार नाही, अशी शेतकऱ्याची मागणी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आमच्या प्रमुख मागण्या संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याच्या विहिरी चोरीला गेल्यात त्या शेतकऱ्याला पुन्हा विहिरी बांधून दिल्या पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। नेमकं शेनगाव तालुक्यातील असा किती शेतकऱ्यांसोबत प्रकार घडलेला आहे? असा प्रकार जवळपास 2020 पासून 26 पर्यंत जवळपास 100-125 करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे। माझी फडणवीस सरकारला विनंती आहे की या प्रकरणाची चौकशी या जिल्ह्याचे अधिकारी करू शकत नाहीत, आपण एखादी चौकशी समिती स्थापन करा आणि संबंधित जिल्ह्याची चौकशी करून शेतकऱ्याला न्याय द्या। नक्कीच आपण बघितलं शेनगाव पंचायत समिती अंतर्गत ह्या विहिरीचं काम झालेलं आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा या शेतकऱ्याला मोबदला न मिळता, त्या शेतकऱ्याला माहिती नव्हता, या शेतकऱ्याचं चक्क अनुदान लाटलेलं आहे। या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं तेव्हा कुठे हे प्रकरण उघडकीस आलं, मात्र या प्रकरणामध्ये जे संबंधित वरिष्ठ अधिकारी त्यांना कुठेतरी डावललं जात आहेत आणि छोट्या मोठ्या जे कर्मचारी त्यांना त्याच्यावर कारवाई केली जाते। त्यामुळे शेतकरी आज आक्रमक झाले आहेत, विहिरीमध्ये आंदोलन करत आहे। अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, नेमकं काय प्रकार आहे? तुमची विहीर कुठे खणली का, कसं अनुदान कोण लाटलं तुमचं? आमचं अनुदान संतोष कोड्यानं काय दाखवली आम्हाला कागदोपत्री दाखवलेली आहे, पण त्यानं समजा आमचे 1,66,000 रुपये समजा त्यानं खाल्लेत त्यानं, तर आम्हाला आनंद विहीर काय वाढत नाही। तर असं आम्हाला समजा कळालं की आम्ही शासनाकडे मागालो की आम्हाला आमची विहीर खतून बांधून द्यावे आणि जे खाणारे लोक आहेत कर्मचारी हे तर त्याला अटक व्हावे आणि त्याला सजा व्हावे आणि आम्हाला विहीर खतून बांधून भेटावे।
तुमचं जलसमाधी आंदोलन केलं होतं. आपण पाहू शकता इथे बीडीओ साहेब आले आहेत, गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आहेत, तसेच जिल्हा प्रमुख संदेश भाऊ आहेत. लेखी आश्वासनानंतर या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहेत. जर संबंधित या प्रकरणातील जेवढे अधिकारी आहेत समजाला जर यामध्ये जर गुन्हे दाखल केले नसलेत पुन्हा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याच विषयावर बोलण्यासाठी जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आहेत. भाऊ, नेमकं काय आश्वासन दिलं, आंदोलन मागे घेतले, काय समजा तुमच्या आंदोलनाची भूमिका असणार आहे पुढची? आजचं आंदोलन आम्ही शेतकऱ्याच्या वतीने स्थगित केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं सांगितले की संबंधितांवर गुन्हे दाखल करतो. जे इथलता एजंट आहे ज्यानं धमक्या दिल्या त्याच्यावर आजच गुन्हा दाखल करून उद्यापर्यंत त्याला अटक करण्याचं आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाच्या अधीन राहून या ठिकाणी आजचं आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत. येत्या 2-3 दिवसामध्ये जर संबंधितावर गुन्हे दाखल झाले नाही आणि अटक झाली नाही तर निश्चितच आम्ही आता हे जलसमाधी आंदोलन न करता रास्ता रोको आंदोलन करणार आहोत धनगरवाडी फाट्यावर. आणि रास्ता रोको आंदोलन कोणत्या पद्धतीचं होईल हे पोलीस प्रशासनाला माहीत आहे. त्याच्यामुळं आजच्या दिवसापुरतं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि निश्चितच पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. की या शेतकऱ्याची कुठेतरी फसवणूक झाली होती, विहीर चोरीला गेली, परत अनुदान परस्पर लाटलं गेलं होतं. त्यामुळे या शेतकऱ्यांनी 7 तास जलसमाधी आंदोलन केलं. त्या आंदोलनानंतर प्रशासन खडबडून जागे गेलं आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. असं म्हणणं आहे की जे संबंधित जे भ्रष्टाचार करणारे अधिकारी सर्वांवर गुन्हे दाखल व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. नसता जर असं न झाल्यास हे शेतकरी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आता प्रशासन या प्रकरणाकडे काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. फारुख शेख, लोकमत.com, हिंगोली.